आमचे वाढदिवस असल्यानंतर नेहमीच आपला वाढदिवस हा निव्वळ आपल्या परिजनांसमवेत कुटुंबियांसमवेत नाही तर आम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो तर आमचा प्रभागच हा आमचा परिवार आहे। या पद्धतीने शिरोणे गावामध्ये अरुण सुतार यांचा वारसा चालवत आम्ही जयवंत सुतार, जयेंद्र सुतार आणि मी माधुरी सुतार सातत्याने आम्ही हा समाजामध्ये आपली बांधिलकी जपावी या उद्देशाने विविध उपक्रम हे घेत असतो। आजचा हा कार्यक्रम तुम्ही पाहत असाल की जयेंद्र अरुण सुतार यांचा महाशिवरात्री दिनी वाढदिवस तो 15 फेब्रुवारी ते आज 18 फेब्रुवारी माझा वाढदिवस हे सातत्याने 4 दिवस आम्ही कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे प्रकाश झोतातील अंडरआर्म क्रिकेट सामने हे भरवले होते आणि अत्यंत खूप छान असा प्रतिसाद सर्व खेळाडूंना मिळाला आणि हे मंडळ सातत्याने शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक असं सर्वच क्षेत्रामध्ये हे मंडळ कार्यरत असतात। कारण नवीनच स्थापन झालेलं असं नाही तर जवळपास 33 वर्ष पूर्ण या मंडळाने केलेलं आहे। त्यामुळे नवी मुंबईतलं नावाजलेलं एक हे मंडळ म्हणून याची ख्याती आहे। आज खरं पाहता तर आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे नेतृत्वात हे नवी मुंबईचे जी जडणघडण झालेली आहे, जो विकास झालेला आहे तो आपण पाहतो आहे। दादांना सर्वच जे आपले लाडके नेतृत्व आहे त्यांना नवी मुंबईचं शिल्पकार ह्यासाठी म्हटलं जातं की दूरदृष्टिकोनातून दादाच्या ही नवी मुंबई साकारली गेलेली आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने या नवी मुंबईचा विकास होणार आहे। आणि असे आमचे मार्गदर्शक राजकीय गुरु गणेशजी नाईक असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही सर्व कार्यकर्ते हे काम करत असतो। निश्चितच आजही ती सामाजिक बांधिलकी आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जपत सकाळी आरोग्य शिबिर म्हणा, महिलांचं सक्षमीकरण म्हणा आणि सांगता आज रात्री इथे क्रिकेट सामन्यांच्या जो फायनल मॅच आहे आणि बक्षीस वितरणाच्या माध्यमातून झालेली आहे। तर निश्चितच हाच प्रयत्न असतो की समाजामध्ये जे काही आता खेळाडू आहेत त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं, एक व्यासपीठ मिळावं। नवी मुंबईतून आपले खेळाडू हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनून आपलं भारताचं आणि आपल्या नवी मुंबईचं नावलौकिक कमवावं आणि त्यांच्या ह्या आमच्या सातत्याने चाललेल्या उपक्रमातून नागरिकही खूप छान आम्हाला प्रतिसाद देत असतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळत असतात।